खंडेराया तुझ करीते नवसो खंडेराया तुझ करीते नवसो वरुदे रे सासू खंडेराया खंडेराया तुझ करीते नवसो खंडेराया तुझ करीते नवसो वरुदे रे सासू खंडेराया सासू मेल्यावर तुझेल आसरा सासू मेल्यावर तुझेल आसरा वरुदे रे सासरा खंडेराया सासरा मेलिया होईल आनंद सासरा मेलिया होईल आनंद वरुदे ननंद खंडेराया ननंद मेलिया होईल मोकळी ननंद मेलिया होईल मोकळी काळा देवी झोळी भंडाऱ्याची सनी मने खंडो औषेची मरुदे सनी मने खंडो औषेची मरुदे एक तीच राहू दे पायापाशी सनी मने खंडो औषेची मरुदे सनी मने खंडो औषेची मरुदे एक तीच राहू दे पायापाशी खंडेराया तुझ करीते नवसो
तुझ करते नाव खंडेराया
योग जुळून आला बरं का. आणि आपलं वंदे मातरम हे याच रागाला बघा म्हणतात. वंदे तुझ करीते नवसो, खंडेराया तुझ करीते नवसो, मरू दे रे सासू खंडेराया. सासू मेल्यावर तुटेला आसरा, मरू दे सासरा खंडेराया. सासरा मेल्यावर होईल आनंद, सासरा मेलिया होईल आनंद, मरू दे ननंद खंडेराया. ननंद मेलिया होईन मोकळे, गळा मिरवी झोळी भंडाऱ्याची. जनी म्हणे खंडो अवघेची मरू दे, जनी म्हणे खंडो अवघेची मरू दे, एकटीच राहू दे पायापाशी. खंडेराया तुझ करीते नवसो,
मरुदे रे सासू खंडेराया. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर् साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. देव थोर म्हणावा का गुरु थोर म्हणावा, आधी नमस्कार कोणासे करावा. मना भासते सद्गुरु थोर आहे, जयाचे प्रतापे रघुराज पाहे. महायोग पेटे तटे भीमरत्यम, वरम पुंडलिका यदा तु मुनींद्र हे. समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम, परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. श्री संतांची माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. सरस्वती माते द्यावी मज स्मृती, येतो का कुलती तुझ लागी. काय माझी वाणी मानेल संतांसी, रंजव चित्तासे आपुलिया. खंडेराया तुझ करीते नवसू, मरुदे रे सासू खंडेराया. सासू मेल्यावर तुटेला आसरा, मरुदे सासरा खंडेराया विठ्ठला. प्रसंगी चिंतन रूपी सेवेसाठी निवडलेला भंग देवाचे लाडके भक्त संत नामदेव महाराज आणि नामदेव महाराजांच्या दासी असणारे संत जनाबाई महाराज यांचा 5 चरणाचा सर्वांच्या पाठांतरातला पाठ नसला तर कानपाठ तर नक्की असणारा अतिशय गोडासा भंग आज सेवेसाठी निवडलेला आहे. विठाला महाराज या अभंगधारी जनाबाई महाराज आज खंडेरायाच्या समोर उभा आहेत आणि खंडेरायाच्या समोर उभा राहून जनाबाई महाराज आपल्या परमार्थिक अद्वैत आनंदाच्या आड येणाऱ्या घटकाचा नाश केला पाहिजे याची विनंती खंडेरायाला करतात. विठाला हे चिंतन थोडं बारीक आहे का? ज्ञानोबरायांच्या मताप्रमाणे या संसारामध्ये 2 प्रकारची लोक राहतात. एक जीव आहे संसारिक जीव आणि दुसरा जीव आहे परमार्थिक जीव. संसारिक जीवालाही संसारामध्ये आनंदाची प्राप्ती करून घ्यायची आहे, तसं परमार्थिक जीवाला सुद्धा परमार्थामध्ये आनंदाचीच प्राप्ती करून घ्यायची आहे. फरक काय आहे? संसार करत असताना जनाबाई महाराज स्त्री वेशात आहेत, त्यामुळे त्यांनी एका स्त्रीची भूमिका घेऊन तुमच्या माझ्या समोर त्यांचं म्हणणं मांडलेलं आहे. संसार करत असताना मला खरं सांगा, ज्या वेळेला तुम्ही तुमच्या माहेरात आहे त्यावेळेला तुम्ही स्वतंत्र आहात का सासरी आल्यावर स्वतंत्र असता? बोला बोला. मी कायम सांगतो, जोरात बोलायचं. माहेरामध्ये काय आहे? स्वतंत्र आहे. आणि इकडे आल्यानंतर सासरी आल्यावर आहे का माहेर एवढं स्वातंत्र्य आहे का तुम्हाला? अजिबात नाही. मग मला सांगा, तुम्ही माहेरामध्ये स्वच्छंदी आहे पण सासरी आल्यानंतर तुमच्या थोडं काय येतं? बर्डन येतं, बरोबर? मग तुम्ही सासरमध्ये सगळ्यात जास्त कुणाला भेटा? सगळ्यात जास्त भेटा कुणाला इकडं आल्यावर? आता घोटाळा एक झालाय, पण काय नाही, मी तुमच्याकडंच कबूल करून घेणार. बोला पटकन, कुणाला जास्त भेटा? सासूला भेटा का नाही? आणि बेलच
बेलच पाहिजे. मग मला सांगा, जो आनंद इकडं तुम्हाला मिळत होता, कुठं कुठं तो आनंद इकडं प्राप्त होत नाही. मग तो आनंद इकडं कुणामुळे प्राप्त होत नाही? सासूमुळं. मग आता तुम्हीच मला सांगा, असली सासू जिती ठेवावी का मारावी? बोला बोला बोला. तुम्ही बोलल्याशिवाय पुढे जाता येत नाही. हा मारावी. मन्यांना काय करावी? मारावी. असू द्या, त्यांची काय ना आपली काय, सासू म्हणजे सासूच आहे. हा, काय केली पाहिजे? मारली पाहिजे. बरं चला, सासू मेली. सासू नंतर जास्त बर्डन कोणाचं? सासऱ्याचं. बरोबर. म्हणजे त्या आनंदाच्या आड दुसरं कोण आलं? सासरा आला. त्याला ठेवावा का मारावा? त्यालाही मारला. हे चला पुढं. सासू सासऱ्याच्या माघारी आपल्या सासरमध्ये सगळ्यात जास्त वजन कोणाचं? तुमच्याकडे ननंद म्हणतात का? इकडे काय म्हणते? नंद. आमच्या भागात त्याला टिटीवी म्हणते ती. आमच्या भागात नंदला काय म्हणते ती? टिटीवी. बरं असू द्या, काय का भागा भागाचा शब्द वेगळा आहे. हा, सगळ्यात जास्त कुणाचं चालतं? नंदचं. मग मला सांगा, ती ननंद आम्हाला त्या आनंदाला काय करते? परावृत्त करते. मग तिला ठेवावी का? बर राहू द्या. सासू गेली, सासरा गेला, ननंद गेली. जनाबाई महाराज म्हणतात, आता मी मोकळी झाली. कशाला? अद्वैत आनंदाच्या प्राप्तीसाठी मी काय झाली? आता तुझ्या नावाची गळ्यात भंडाऱ्याची झोळी घ्यायला मला काय अडचण नाही. तरी जनाबाई महाराज म्हणतात, हे बघ देवा, अजून एक विनंती आहे. जरी माझी सगळी ही तू मारलीस तरी सुद्धा अजून मी नात्यामध्ये अडकणार आहे. कोण असेल, पती असेल, मुलं असतील, कोणी आजूबाजूचे कोणी असतील, आता त्याचा उल्लेख याच्यामध्ये आलेला नाही, पण सांगून जातो, मला आता कुणाच्यातही रमायचं नाही. देवाने विचारलं, जाना असं का ग? जनाईने उत्तर द्यावं, हे देवा, परमार्थाचा खरा आनंद जर घ्यायचा असेल ना, तर तो खरा आनंद हा एकांतामध्येच मिळतो. परमार्थाचा खरा आनंद लोकांतामध्ये मिळत नाही. म्हणून देवा, माझी तुला विनंती आहे की माझ्या असणाऱ्या सभोवतालचे सगळीच जाऊ दे आणि मला एकटीलाच मागं ठेव. का? तर परमार्थाचा तो अद्वैत आनंद जो माझ्या मनामध्ये, त्याची प्राप्ती मला करून घेता येईल, असा या अभंगाचा सरळ सरळ अर्थ आहे. विठाल सालाबाद प्रमाणे चालत आलेला अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथ ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आणि 18व्या वर्षातल्या आजची 5व्या दिवसाची कीर्तन सेवा माऊली ग्रुप गुडियातम यांच्या वतीनं माझ्याकडे आली. आता तसं बघायला गेलं तर आज थोडा मला अभंग वेगळा घ्यायचा होता, पण हाच अभंग घ्यावा आणि याच अभंगावर बोलावं अशी आपल्या बाबूची विनंती झाली. म्हणले, महाराज, हाच अभंग आज इथं घ्यावा लागल. आणि आता ऐकलेलं मला वाटतं इथं बाबूनच फक्त ऐकलेलं आहे, बाकी कोणी नाही ऐकलेलं. हा, त्यामुळं यांना पण थोडंफार कळल या हेतूनं बाबूच्या विनंतीला मान देऊन आजचा हा अभंग घेतलेला आहे. गोडाशे मृदंगाचार्य प्रमोद महाराज, पेटी मास्तर आमचे पांडुरंग महाराज, दोघालाही गोडासं पहिल्यांदा वंदन. गोडाशे गायनाचार्य तुकाराम बाबा, मेजर बाबा, गुरु महाराज, लाडे महाराज, मनोहर महाराज, माझ्या बाजूला असणारे आमचे मनी अण्णा, इकडं माहुलीकर, काल ज्यांचं कीर्तन झालं, भाऊ विना घेऊन उभा आहेत, सर्वांना गोडासं वंदन. आणि तुम्ही ऐकायला बसलाय, पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना गोडासं वंदन करतो. आवाज देण्यासाठी विजय महाराज, तुम्हालाही गोडासं वंदन. आपला नियम माहिती आहे का नाही? आपल्याला आवाज चांगला दिला का मसनी डबल, कोणाच्या का असा डबल झाले म्हणजे बास ना आपल्याला. आवाज गोड दिला का डबल. असू द्या, पुन्हा एकदा सर्वांना गोडासं वंदन. आजचा कार्यक्रम जो लाईव्ह करतात याने स्पोर्ट चॅनल, त्यांनाही गोडासं वंदन करतो मर्यादित वेळेमध्ये. तसं बघायला गेलं तर 1 तास उरला खटवांगरायाशी, या न्यायानं माझ्याकडे फक्त 1 तासच शिल्लक आहे आणि त्या तासामध्ये अभंगाचं बारीक चिंतन द्यायचं माझ्या डोक्यात आहे. फक्त हा अभंग कुणी स्वतःवर ओढवून घ्यायचा, महाराज आम्हालाच असं म्हणतात असं कोणी सुद्धा डोक्यात आणायचं नाही. कारण ज्यावेळेला मी याचं चिंतन सांगेन त्यावेळेला तुमच्या नक्की लक्षात येईल की सासू कुठली आहे, सासरा कुठला आहे, ननंद कुठले. विठ्ठल पण अभंगाला ना महाराज, ज्यावेळेला मी अभंग हा म्हटला ना, त्यावेळेला मी यांच्याकडे बघितलं ना, त्यावेळेला मला असं जाणवलं, जेवढ्या सुना आहेत ना, जेवढ्या बसलेल्या सुना, त्या सगळ्या म्हणल्या, बुवा असावा तर
बुवा असावा तर असा, आणि जेवढ्या सासवा बसले त्या ना त्याला शब्द माझ्याकडे लय गोड आहे, कीर्तन झाल्यावर सांगतो. हा, मी अगोदरच सांगते, कुणी आपल्यावर ओढवून घ्यायचा ना. याच्यामधली सासू वेगळ्या, सासरा वेगळा, ननंद वेगळे. ऐका महाराज, ज्यावेळेला संत संहिता तयार झाली त्याला साधू संतांनी संत संहिता तयार करत असताना अभंगाची प्रकरणं टाकली. अभंगाची काय केली? प्रकरणं टाकली. काही अभंग संतपर प्रकरणात मोडतात, काही अभंग उपदेशपर प्रकरणामध्ये आहेत, काही अभंग मागणीपर प्रकरणातले. तसं नाही, प्रकरण टाकत असताना हा आजचा जो अभंग आहे तो कूट प्रकरणातला अभंग आहे. कोणत्या प्रकरणातला? कूट. कूट तुम्हाला कूट कळतं का? शेंगदाण्याचं नव्ह, कूट कूट. कूट म्हणजे कठीण. कूट म्हणजे काय? कठीण. असं नाही कळालं, साध्या भाषेत सांगतो. जुन्या काळामध्ये लोक आपल्याला कोड घालत होते, हे तर माहित आहे तुम्हाला. कोड 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 म्हणजे काय? कुठंच आहे. कोड म्हणजे काय आहे? कुठंच आहे. परवा दिवशी मला येताना ट्रेन मध्ये एकानं कोड घातलं. म्हणला सांगा महाराज, तुम्ही महाराज आहे ना? मी म्हणलं हो महाराज आहे. सांगा म्हणला, मी कोड घालतो. मी म्हणलं सांगा. म्हणला 100-150 द्या ना मला डोक्यावर धरा. काय आहे उत्तर सांगा? 100-150 द्या मला डोक्यावर धरा. उत्तर काय आहे? 100-150 द्या आणि मला डोक्यावर धरा. कोड आहे. काय उत्तर? 100-150 द्या मला डोक्यावर धरा. लांब न बोला, मग कळतं लोकांना. 100-150 द्या. करेक्ट. टाळी वाजवा. अरे जरा जोरात वाजवा. अजून एक कोड घालू. आता सुचले, आता सुचले. बुक्कीनं माराल काय करणार नाही, पण कापलं तर रडवणार. कांदा. विठ्ठल ह्याला काय म्हणायचं? कूट. ह्याला काय म्हणायचं? कूट. पण ऐका, शास्त्र कूट प्रकरणामध्ये पुन्हा 2 प्रकार पाडतं. एक आहे शब्दकूट आणि दुसरा आहे अर्थकूट. एक काय आहे? शब्दकूट आणि दुसरा काय आहे? अर्थकूट. काही वेळेला शब्द कठीण असतात पण उत्तर सोपं असतं. काही वेळेला शब्द सोपे आहेत पण उत्तर अवघड. एक आहे शब्दकूट. अलिकुल वाहनाचे वाहन शब्दकूटामध्ये मोडत. आणि अर्थकूट शब्द सोपा, समजायला सोपा पण अर्थाला कठीण. अर्थाला कठीण. सांगू तुम्हाला, कोणी एके वनी विचित्र पुतळा जेवावया बैसला. जेवण जेविता जेविता पात्रेची अति बळे तो भक्षीला. आता याचा अर्थ लावणं सोपा आहे का नाही महाराज? सोपा आहे ना. मराठीमध्ये सरळ बोललोय मी. कोणी एके वनी विचित्र पुतळा जेवावया बैसला. जेवण जेविता जेविता पात्रेची अति बळे तो भक्षीला. आता हे पण कोडच आहे. काय उत्तर? मला उशी आणून देता, घटीकभर पडू आम्ही. अरे याचं उत्तर काय? कोणी एक वनी विचित्र पुतळा जेवावया बैसला. जेवण जेविता जेविता पात्री जाती वेळ बक्षला. अरे ज्याला कमळाच्या पानावर एखादा भुंगा बसतो फुलावर, त्यासाठी बसतो? त्याचा मकरंद घेण्यासाठी, म्हणजे जेवण्यासाठीच बसतो ना. पण ज्याला संध्याकाळ होते, सूर्यास्त होतो, त्याला कमळ काय करतं? आपल्या पाकळ्या आकडून येतं आणि त्याच्यामध्ये तो भुंगा काय होतो? मरण पावतो. म्हणजे पाथरानच त्याला काय केला? गिळला. त्याला महाराज शब्दकूट अर्थकूट हे 2 प्रकार पडतात. हे जरी नाही कळालं तरी अजून सोपं करतो. कूट म्हणायचं कशाला? शब्द 1 अर्थ 2 त्याला म्हणायचं कूट. नाताच्या घराची उलाटीच खून पाण्याला मोठी लागली तहान. पाण्याला मोठी लागली तहान. पाण्याला मोठी लागली तहान. नाताच्या घराची उलाटीच खून पाण्याला मोठी लागली तहान.
नाथबाबांचे अभंग भरपूर आहेत बरं का महाराज, भरपूर अभंग आहेत नाथबाबांचे. सांगायचं असतं एक शब्दशः अर्थ वेगळा, पण मतीत अर्थ त्याचा काय आहे वेगळा. बोलायचं झालं तर उदाहरण देऊन सांगतो तुम्हाला. एका सासूबाईनं सुनबाईला सांगितलं, कुणी कुणाला सांगितलं असलं सांगितलं तुम्हाला कळत नाही, मला पण चांगलं माहितीये. काय सांगितलं? दुधाचं पातेलं खाली ठेवलंय, दुधाचं पातेलं मांजर येईल पिऊन जाईल बघत बस. पुढलं तुम्हाला कळालं त्यामुळे जास्त बोलायची गरज. काय सांगितलं? मांजर येईल पिऊन जाईल बघत बस. तिनं टकच लावली, मांजरानं दूध पिलं निघून गेलं. शब्द एक अर्थ दोन. लय उदाहरण आहेत महाराज. महाराज मंडळी जेवायला घरी येणार होती. सासूबाई म्हणली हे बघ ही सगळी महाराज लोक आपल्या घरी जेवाय यायची ती पापड काढण भाजीत बस. पापड काढण भाजीत बस. सुनबाई जरा जास्त शिकलेली होती, तिनं पापडाचा डबा घेतला आणि मी तिच्या वाप्यात जाऊन बसली. एक अर्थ दोन. एक जरा सायकल गावताचा मोठा महाराज गोट्याच्या बाहेर सायकल आणि पोर हाक मारली, बाळ्या. पोरगा पळत आला आणि आल्याबरोबर ना महाराज तिनं सायकल धरली, ह्यानं भारा उचलला डोक्यावर घेतला आणि गोट्याकडे जाता जाता म्हणला, बाळ्या सायकल स्टँडवर लाव. त्यानं टांग टाकली स्टँड गाठ. शब्द अर्थ आणि माणसाला महाराज खरंच कळत नाही, खरंच कळत नाही. दवाखान्यात गेले एक जण म्हणला, महाराज डॉक्टर जरा कसा खराब झाला औषध देता का? डॉक्टरनं पातळ औषधाची बाटली दिली, सांगितली हे बघा औषध थोडं कडक आहे, जास्त पाण्यात औषध घ्या. आता गप घरी मारावं ना. नदीव गेलं, नदीव पुलाव गाडी उभा केली, नदीच्या पाण्यात उतरलं आणि गळ्यावड्या पाण्यात जाऊन डॉक्टरला फोन करतोय, घेऊ का औषध? गळ्यावड्या पाण्यात आलोय. आता बोलणं चुकलंय का त्याचं? म्हणजे शब्द एक अर्थ. अहो दोन भावांनी म्हातारी दवाखान्यात नेली, डॉक्टरनं तपासली, म्हणली हे बघा हे औषध द्या, गोळ्या द्या आणि औषधाची पातळ बाटली दाखवली, म्हणली हे बघा आजींना हलवून औषध द्या. आता त्यांनी गोळ्या दिल्या. थोरला म्हणला धाकट्याला कसर काय ना म्हणला ती शादर घे. शादर हातरून औषध हलवायला सांगितलं का म्हातारी? शब्द एक अर्थ. मागच्या महिन्यातली गोष्ट आहे, 15 दिवस झालं असतील. मी असंच बोलता बोलता कीर्तनामध्ये 7 ते 9 कीर्तन आणि एक जण दूध घालायला गावात दूध घालायला. मी बोलता बोलता आपलं सांगायला लागलो. मगाशी महाराजांनी सांगितलं ना तसं या जगामध्ये जेवढे सजीव आहेत त्यांचा आत्मा ना आपला आत्मा एक आहे. हा कुठं विषय चाललाय? कीर्तनात. त्यामुळं इथून पुढं काय करा सगळ्यांवर जे जे भेटे भूत येते मानी जे भगवंत त्याच्यामध्ये देवाचं स्वरूप आहे असं मानायला शिका. ते गाडीहून जाता जाता त्यानं ऐकलं आणि त्यानं गाडी दारात लावायला आणि घरात आतनं आवाज आला, पप्या पप्या पळ, चप्पल आण चप्पल. त्यानं गाडी लावली, पळ पळत घरात गेला. बायको म्हणला काय झालं ग? काय नाही म्हणली, बघा म्हणली किचन कटे इचू केवढा इचू इचू. तो म्हणलाय बघ आताच ऐकलंय, कुठला बो होता माहित नाही पण आताच ऐकून आलोय. काय? जे जे भेटे भूत ते मानी जे भगवंत. मारायचा नाही. बायको म्हणली काय करायचं? काय करायचं म्हणजे ह्याच्यामध्ये देवाचा अंश आहे. काय नाही म्हणला जा पूजेचं साहित्य घेऊन ये. तिनं आरतीच ताट आणून त्याच्या हातात दिलं. त्यानं कुकवात बोट बुडवलं आणि इचवाचं कपाळ हुडकाय लागला. कशाला? कुणाचं कपाळ हुडकतोय? इचवाचं. बायको म्हणली काय हुडकताय? आम्हाला इचवाचं कपाळ घावना. त्याला काय असतंय म्हणली लावा कुठं मी. आणि त्यानं कुकवाचं बोट इचवाच्या पाठीव ठेवलं. कुठं ठेवलं? पाठीव. आता इचवानं काय केलं असेल? नमस्कार घातला असेल, मारला डंक आणि जसा डंक मारला ना लागला हात झाडायला, लागला वरडायला. बायको म्हणली अहो काय झालं? काय नाही म्हणला,
ती बुवा कुठला होता ती मला आधी बघू दे. म्हणली बुवाचं पुन्हा बघा, दवाखान्यात जावा. आला दवाखान्यात, डॉक्टर इंजेक्शन केलं, गोळ्या दिल्या आणि एक तूप दिली, मलम मलम. आता ऐका, शब्द एक अर्थ दोन. काय दिली? तूप दिली आणि त्याला सांगितलं, हे बघा, ज्या जाग्यावर इचू चावलाय त्या जाग्यावर मलम लावा. आता पुढे बोलू का तुम्हाला कळालंय? ज्या जाग्यावर इचू चावला त्या जाग्यावर मलम लावा. आता तिथंच काढून हाताला लावा ना, ज्या बोटाला चावलाय ते घरी पळत आलं. आणि ज्या किचनच्या कट्ट्याच्या फरशी इचू चावला होता त्यानं मला सगळी फरशी सारिवली. शब्द अर्थ त्याला काय म्हणावं? कूट म्हणावं. आणि आजचा जो अभंग आहे तो कूट प्रकरणातला आहे. हे लक्षपूर्वक ऐका. अभंग कुणाचा आहे हे अभंगाच्या शेवट चरणावर तुमच्या माझ्या लक्षात येतं. अभंग आहे संत जनाईचा. 5 वर्षाची असताना, किती वर्षाची? 5 वर्षाची असताना आपल्या बाबांना सांगा, वडिलांना सांगा, बाबा आजपर्यंत ज्या भगवंताबद्दल फक्त ऐकलं, माझी मनामध्ये इच्छा आहे, हो मला त्याचं दर्शन करायचं आहे. वडिलांनी त्या मुलीची इच्छा पूर्ण करण्यासाठी तिला घ्यावं, पंढरपूरला यावं. आणि ज्यावेळेला माझ्या जनाईनं मंदिरामध्ये प्रवेश करावा आणि महाराज कमरेवर हात आहेत, विटेवरचा जो देव ज्यावेळेला तिनं पहिल्यांदा पाहिला, महाराज काय त्याच्या रूपाचं वर्णन करावं? तुकोबाराय सांगतात, एखाद्या राजाला शोभला असा कोण आहे? माझा विटेवरचा देव आहे, राज सुकुमार मदनाचा. हे रूप पाहिलं आणि जनाई म्हणते, बाबा आता माघारी येणार नाही, आता याच्या सेवेतच राहणार. हे काही जरी झालं तर तो बाप आहे, हो आपली मुली कुणाच्या भरोशावर सोडून जायचं? विचार केला आणि महाराज कुणीतरी सांगावं, या देवाचा लाडका भक्त संत नामदेव त्यांच्या घरी जा, ते सांभाळतील मुलीला. आणि महाराज त्या 5 वर्षाच्या जनाईचा हात तिच्या वडिलांनी नामदेवाच्या हातात दिला आणि पुन्हा आपल्या घरी गंगाखेडला निघून जावं. मी तुम्हाला जनाईचा अधिकार सांगतोय, ऐका. नामदेव महाराजांचं घर तसं कुटुंब मोठं आहे. पहिली 14 आणि 15वी जनाई. रोज सकाळी उठावं, अंगण स्वच्छ करावं. महिला मंडळ जनाबाईचा अधिकार ऐका. जनाईनं अंगण मोठं झाडत जावं आणि कचऱ्याचे ढीग लावावेत. आपण लावतो ना, अंगण मोठं असल्यावर काय करतो? जागोजाग कचऱ्याचे ढीग लावतो. जनाईनं कचऱ्याचे ढीग लावावेत, अंगण साफ करावं आणि माझ्या विटेवरच्या मालकानं तो केर गोळा करावा. हा माझ्या जनाईचा अधिकार आहे. हा काय जनाईचा अधिकार आहे? ऐकायचा आहे अधिकार. ऐका, जनाई ज्यावेळेला शेण गोळा करायची ना गौऱ्या लावायला, आता तुम्हाला गौऱ्या नाहीत कळणार कारण गॅस आला, त्यामुळे गौऱ्याचा विषय राहिला नाही. आणि आताच्या तुम्ही गौऱ्या लावायला सुद्धा जाणार नाही म्हणते, त्या जाणार. जनाईनं जर ती गौरी थापली ना तर त्या गौरीतून विठ्ठल विठ्ठल आवाज येत होता महाराज. गौरीतनं पचल असं वाक्य बोलतो, रागाला जाऊ नका. जनाईच्या गौऱ्या विठ्ठल विठ्ठल म्हणत होत्या, आमच्या गौऱ्या मसनात गेल्या तरी आमची तोंड विठ्ठल विठ्ठल म्हणत नाहीत. विठ्ठल हे ऐका, जनाईचा अधिकार. त्या काळामध्ये दळण दळायचं असायचं जात्यावर. दळण कशावर असायचं? जात्यावर. आणि महाराज जनाईने दळण दळायला सुरुवात केली का तिला ते धान्य दिलेलं असायचं. पाटे 4ला भले पाटे उठायचं आणि महाराज दळण दळायला सुरुवात करावी. त्या ह्याचा घास त्याच्या जात्यामध्ये घालावा. आणि महाराज दळण दळताना, महाराज काय मला त्या जात्याचा गुण माहित नाही, पण असं म्हणतात जात्याचा खुट्टा हातात आला का मुक सुद्धा काय करतं? ओव्या म्हणतं. मुक मागल्या महिन्यात ना, मागच्याच महिन्यात मी मुंबईला कीर्तनाला गेलतो. तिथे गेल्यावर माझा मित्र आला, म्हणला चल ना घरी. म्हणलं चल जाऊ. तिथे गेल्यानंतर त्याच्या मंडळीने मला विचारलं, म्हणजे महाराज
फार दिवसात आमच्या घरी आलाय, आता इथंच जेवण करा आणि मग कीर्तनाला जा. म्हणलं ठीक आहे. ती फक्त गावाकडली माणसं असली तर असं होतं. पुन्हा एकदा सांगतोय ऐका. नाही, मला मुंबईचा अनुभव लय वाईट आहे महाराज. एवढा वाईट ना, कार्यक्रमाला गेल्यावर एक जणांना मला घरी नेलं. चला बाबा म्हणलं, आपलं घरी इथंच आहे. महाराज त्यानं घरात नेलं. ते असं घर मोठं होतं. मी आपलं सोप्यावर बसलो. तो म्हणला तुम्ही आला, निरोप देऊन आलो. ते गेला निघून आणि त्याची मंडळी तिथनं पुढं आली. माझ्याकडे बघितलं, म्हणजे तुम्ही आजचे बाबा का? म्हणलं हो, मीच आजचा बाबा. कुठून आलात? म्हणलं घरून आलो. अहो तुमचं गाव? म्हणलं करगणी. कुठे आहे? म्हणलं सांगली जिल्ह्यात आटपाडी तालुक्यात माझं गाव आहे. ती आटपाडी कुठं आली? म्हणलं तुम्ही गुगलला टाकून सर्च करा. आता ते तसं नाही सांगता येणार तुम्हाला. बर, लांबून आलात? हो. कशी आलात? म्हणलं गाडी घेऊन आलो. मग एकटेच? म्हणलं मीच ड्रायव्हर आणि मीच मालक. लांबून आला हो, दमला असाल? म्हणलं हो. चहा देऊ? काय शब्द? चहा देऊ? मी म्हणलं चालेल. मॅडम आत गेल्या. एवढा मोठा कप आणला. मी म्हणलं वा नवनीत महाराज, आता आपला आळस निघणार. एवढा मोठा कप आहे ना, माझ्या पुढे टिपॉयवर ठेवला. अक्षरशः मला बघावा लागला आहे का. एवढाच चहा पिलो. 10-15 मिनिटं गेली. पुन्हा मॅडम मला म्हणल्या महाराज तुम्ही लांबून आलात, तुम्हाला नाश्त्याला देऊ? मी म्हणलं आणा. एवढा मोठा वाटका आणला मॅडमने हातात, एवढा मोठा. मी म्हणलं वाह, आता काय अडचण नाही. ज्याला मी त्या वाटक्यात बघितलं ना, त्याला बारक्या सुपारी एवढं 2 शेंगदाण्याचं लाडू होतं. केवढ्या सुपारी एवढं? बारक्या सुपारी एवढं. आणि ती प्लेट माझ्या हातात दिली. मॅडम मला म्हणतात महाराज एवढं पुरेल? मी म्हणलं मॅडम काय थट्टा करता, याच्यातील उरेल. म्हणलं हे 2 मला सरणार नाहीत, ह्यातला एक दादांना ठेवा, त्यांना आल्यावर द्या. अहो तिनं एक काढून घेतला, त्यातला काय बघता. तसं आता ह्याच्या घरी गेल्यावर त्या वहिनी मला म्हणत्या काय बनवू? मी म्हणते एक काम करा, मला पिठलं आवडतं, पिठलं बनवा. ते म्हणते मग डाळीचं बनवते. मग तिनं कपाटा खालनं बारकं जातं काढलं, छोटं जातं डाळ दळायला. खाली पेपर टाकला, पेपरावर जातं ठेवलं आणि तिनं आपलं ते जातं चालू केलं फिरवायला. मग ह्यांना सवय आहे, काहीतर म्हणत ते फिरवायचं. मग ती आपली गाणं म्हणायची. अमेरिकेला ग गेला माझा बंधू, जपानला ग गेला माझा बंधू. ती जातं फिरवायची घर 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 घर. तेवढ्यात तिच्या शेजारची मद्राशीनं आली, काहीतरी काम होतं. ती म्हणली माझं का? अगं म्हणली महाराज जेवायचं, मला दळायचं. नाही म्हणली मी दळते की तुम्ही जावा. ही उठली कोण बसली? मद्राशीन बसली. आता जात्याचा कोण आहे काहीतरी, पण आता हिला मराठी येत नाही ना. ती काय म्हणत होती तिला कळलं नाही, पण ती हुशार होती. कोण? तिनं जात्याचा खोटा हातात धरला आणि फिरवता फिरवता तिनं गाणं चालू केलं. जिधर जिधर तेरा भाई उधर उधर मेरा भाई, जिधर जिधर तेरा भाई उधर उधर मेरा भाई. मी जात्याचा गुण सांगतोय बर का. हा जात्याचा काय आहे? गुण आहे. पण ऐका, माझ्या जनाईनं ज्याला दळायला बसावं ना, त्याला असलं काय नाही म्हणते ती. तिनं त्या विटेवरच्या देवाला बोलवावं दळायला. सुंदर माझे जाते गा फिरत बहुत
मामाच्या देवानं वीट सोडावी आणि जनाईच्या पुढ्यात बसावं. जने काय करू सांग. जनाई म्हणायची काय नाही ऐकत बस. नाही नाही मग तिथं ऐका येत नव्हतं का. काहीतरी करतो. मग जनाबाई म्हणायची जात ओढू लाग. काय ओढू लाग. जात ओढू लाग. मग हे ना आता जात्यावर बसायची पद्धत आहे बरं का महाराज. दळाय बसायची पद्धत आहे माहितीये का तुम्हाला. हा कसं बसलं जातं. मांडी घालून मग एक पाय लांबवावा एक पाय आखडावा. आताची जाती छोटी आहेत पण ते जात मोठं होतं. अजूनही ते जात पंढरपूरला गोपाळपूर मध्ये बघायला मिळतं. मग आता ते जात्याचा खुट्टा आला का इकडं इकडं दोघांनी एकमेकाकडे तोंड करून बसावं. ज्याला जात्याचा खुट्टा जनाईकडे येईल त्याला जनाई अशी ताट व्हायची आणि पुढे गेला. देवाचंही तसंच. देवाच्या बाजूला खुट्टा आला का देवाचा ताट आणि पुढे गेला का वाकावं लागायचं. आणि देवाच्या गळ्यात एक सोन्याचा कंठा होता महाराज. काय होता. सोन्याचा कंठा. तो सारखा जात्यावर यायचा. जणी म्हणली नव की मला दाखवाय आणलंय जुई. काय सोनं सोनं काय सोनं. देव म्हणला अगं जाणं सोन्याचं आहे 1 ग्रामचं नव. हे बघ म्हणली मला सगळं माहिती आहे आणि मला माहिती आहे ती तुला सांगती. सोनं चांगल्याला बी पचत नाही आणि वाईटाला बी पचत नाही. काय बोला बोला. हा चांगल्याला पण वाईटाला पण. हा रावणाची लंका सोन्याची होती जळाली. कृष्णाची द्वारका सोन्याची होती बुडाली. म्हणजे सोनं सजासजी कुणाला. सोनं सजासजी कुणाला. जोरात बोला ना. हा नाही ना महाराज उपर हात राहत. हा पकवाजाची बॅग आहे काय अडचण नाही. यांना सगळ्याला माहिती आहे महाराज. किती मला खरं सांगा. सीता मातेचं अपहरण रावणानं केलं. कोणाचं. सीता मातेने केलं रावणानं केलं. मला सांगा त्याच्या पाठीमाग कारण काय होतं. काय कारण होतं. जंगलामध्ये हरणं कमी आहेत का. अजिबात नाही. पण मारीच मामानं सोनेरी हरणाचं रूप घ्यावं आणि सीतामातेच्या पुढे जावं. हे गड्यावर लक्षपूर्वक ऐका. जर देवाच्या बायकोला सोन्याचा मोह आवरता आला नाही तुमचं माझं काय घेऊन बसलं. आवरता आला का सीतामातेला मोह. नाही आवरता आला. शेवटी महाराज रावणानं उचलून न्यावं तरी सुद्धा अजून ह्यांना कळलं. तरी सुद्धा वर्षाला म्हणती घ्या की तोळा. इकडं तोळ्यात तसं इकडं किलोत असं. देवाला सांगितलं कंठा काढून ठेव बाजूला. भगवंतानी कंठा काढावा आणि शेलानी कंठा खुंटीला अडकवावा. दळण दळू लागावं. आणि एवढ्यामध्ये ना महाराज काकड्याचा आवाज चालू झाला. भगवंतानी गडबडीने उठावं पुन्हा विटेवर जाऊन उभं राहावं. पण सगळ्याच्या लक्षात आलं देवाचा कंठा गायब आहे आणि अंगावर कुणाची वाकळ आहे. जनाईची वाकळ आहे. जनाईवर चुरीचा आळ आला. पंढरपूरमध्ये सुळ रोवला आणि जनाईला विचारलं तुझी शेवटची इच्छा काय. जनाई म्हणते एकदाच त्या काळ्याच्या पुढे घेऊन सोडा. कुणाच्या काळ्याच्या. आता देव नाही. आता कोण आहे तो काळा आहे. जनाईला मंदिरामध्ये आणलं शेवटची इच्छा म्हणून. जनाईला आतमध्ये सोडलं. जनाईला आत सोडल्यावर जनाईने ज्याला दार लावलं ना त्याला विटेवरचा देव पायापासून शिंडीपर्यंत असा चळ 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 कापत होता. जनाई सांगते का रे तुझ्या दरबारातला हाच न्याय आहे का. देवाला सुद्धा भांडायला अधिकार लागतो महाराज. कुणाचंही काम नाही. देवानी म्हणावं अगं जना नेमकं काय झालं. अरे मला चांगलं माहिती आहे तुझ्या दरबारात न्याय नाही. अरे आयुष्यभर जन पुण्य कमावलं त्याला तो पाताळात घातला. तुझा
त्यानं पुण्य कमवलं, त्याला पाताळात दाबलास. गरीब होता, तुझं चोरून फुटानं खाल्लं, त्याला सोन्याचा गाव दिला. चोरटा होता, चोरटा, त्याचा बहुमान वाढवला. आणि कर्णासारखा दातृत्ववान, त्याला अपमान सहन करायला लावला. तो तुझ्या दरबारात न्याय नाही, मला चांगलं माहित आहे. अगं जाना, झाल्यानं झालं, आता कशाला ती काढती. जणी म्हणली, मी इथं आले वेगळ्या कारणाला. का ग जाना, कशाला आली? तुला शिव्या द्यायला आली. कशाला आली तुम्हाला सांगू का? त्या देवाला शिव्या फक्त जनाईनच द्याव्यात. कुणी द्याव्यात? फक्त जनाईनं द्याव्यात. तो अधिकार आम्हाला नाही. तो अधिकार आम्हाला नाही महाराज. तेवढा अधिकार फक्त माझ्या जनाईलाच होता. का जनाला तो अधिकार होता माहित आहे का? जनाई काय एका युगात देवाबरोबर आली नव्हती महाराज, 4 युगापासून देवाच्या बरोबर होती ती. आता शिव्या फार गोड आहे, कोणाला पाहिजे असतील तर उद्या विचारा मला, मी सांगतो तुम्हाला. हा अधिकार माझ्या जनाईचा आहे. मी का सांगतोय तुम्हाला, लक्षपूर्वक ऐका. मला अभंगाच्या निर्मितीकडे जायचं आहे, म्हणून मी इथपर्यंत आलोय. जनाबाई पांडुरंगाच्या निस्सीम भक्त आहेत. जनाबाई पांडुरंगाच्या निस्सीम भक्त आहेत. पण आज जनाबाई विनंती करतात खंडेरायाजवळ. हे आमच्या बुद्धीला पटत नाही. हे आमच्या बुद्धीला पटत नाही. कारण ज्या वेळेला तीर्थयात्रेसाठी जाणार होते ना ज्ञानोबा नामदेव महाराज, त्याला भगवंतानी नामदेव महाराजांना बोलवून सांगितलं, नामा तुला यांच्याबरोबर तीर्थयात्रेला जावं लागल. नामदेव महाराज म्हणजे मला जमणार नाही. 2 कारणं दिली. त्यातलं पहिलं कारण, रोज सकाळी उठल्याबरोबर तुझं दर्शन करावं लागतं, यांच्याबरोबर गेलो तुझं दर्शन होणार नाही. आणि दुसरं कारण दिलं, कटेवरी कर नाही ज्या देवाचे, तयाची मी ने घे दर्शन. ज्या देवाच्या कमरे वाहत नाहीत त्याच्या मी पाया पडणार नाही. मग आता ज्ञानोबा ज्ञानेश्वरी मध्ये लिहून ठेवावं, येत वडील जे जे करती या नाम धर्म ठेवीती. आमच्या वाडवडिलांनी जे आम्हाला शिकवलं, आमच्या वाडवडिलांनी आम्हाला जे सांगितलं, त्याचं अनुकरण करणं हा आमचा काय आहे? धर्म आहे. जर मग ही परंपरा असेल, कटेवरी कर नाही ज्या देवाचे, तयाची मी घे दर्शन. मग माझ्या जनाबाई महाराज विठ्ठलाला सोडलं आणि जेजुरीच्या खंडेरायाकडं का विनंती करायला जातात? लक्षपूर्वक ऐका. ज्या वेळेला ज्ञानोबांनी समाधी घ्यायचं ठरवलं, त्या वेळेला पंढरपूरमध्ये सगळे संत मंडळी आळंदीला निघाले. त्याला जेजुरीच्या पायथ्याला मुक्काम झाला. सगळ्यांनी उठावा आणि खंडेरायाच्या दर्शनाला जावं. गोरोबा काका जनायला विचारता, जना तू नाही का ग येत? नाही म्हणले, काका जावा तुम्ही. का? माझा नियम आहे, कटेवरी कर नाही ज्या देवाची तयाची मी ने घे दर्शन. त्यावेळेला काकानी जाण्याला सांगावा, ग जना तुझा विटेवरचा देव आणि हा वेगळा नाही. लक्षपूर्वक ऐका. वारकरी संप्रदाय हा सर्वांना सामावून घेणारा संप्रदाय आहे. वारकरी संप्रदायामध्ये जातीपातीचं बंधन मानलं जात नाही. वारकरी संप्रदायामध्ये स्त्री पुरुष भेद मानला जात नाही. वारकरी संप्रदायामध्ये गरीब श्रीमंत भेद मानला जात नाही. तसं वारकरी संप्रदायामध्ये हरिहरातही भेद मानला जात नाही. नाही मानला जात. जनाय म्हणते, काका मला नाही कळालं. तुला माहित आहे का म्हणले, पंढरपूरचा पहिला वारकरी कोण? पंढरपूरचा पहिला वारकरी महादेव, देवादिदेव, आदिनाथ, पंढरीचे पहिले वारकरी. प्रत्येक वारीला पंढरीला यावं, भगवंता दर्शन करावं, पुन्हा माघारी कैलासावर जावं. बऱ्याच वाऱ्या झाल्या आणि एका वारीतनं माघारी आल्या. आई साहेबांनी विचारलं, कुणी? आई साहेबांनी विचारलं, नव मी लय दिवस झालं बघत्या, नवमीला गायब होताय, आजच माघारी येताय, 8 दिवस असताय कुठं? बोलनात म्हणले, काय सांगायच तुला, माझं जे आराध्य आहे त्या माझ्या आराध्याच्या वारीला मी काय करतो? जातो. नव नक्की वारीला जाताय का? कोण म्हणलं? कोण म्हणलं? म्हणजे आता चाललंय अशात डोक्यातच घेऊ नका तुम्ही.
पहिल्यापासून चालत आलंय काय नवऱ्यावर हा जोरात बोला, मी कुणाला सुद्धा सांगत नाही. तुम्हाला सांगू का, तुम्ही ऐकलं असेल किंवा नसेल सांगून जातो ऐका. संशय घेणं हे जगातलं सगळ्यात मोठं पाप आहे, ज्ञानोबराय सांगतात. सगळ्यात मोठं पाप कोणतं? संशय. माझ्या पदरचं नाही, संशयावनी थोर अनेक पाप नाही. अनेक पाप नाही का विनाशाची भरपूर प्राणी असे. तुमच्या माझ्या विनाशाचं पहिलं कारण काय आहे? ज्ञानोबराय सांगतात अंतःकरणामध्ये संशय वृत्ती असते आणि ती तुमच्याकडे देवानं जास्त दिल्या का नाही? एक जण अशीच होती, पुण्यात मधली नव्हती, तिकडली होती. लय नवऱ्यावर संशय, एवढा संशय दत्ता शेट्टी वैतागलं. काय करावं म्हणला, काय जरी झालं तरी संशयच घेते. आणि योगायोग असा तिची आई पडली आजारी, तिथे जायचो दवाखान्यात. नवरा स्टँडवर सोडायला गेला, हे बघा म्हणली मी चालली आईला बघायला, पण घर सोडून कुठं जायचं? बर म्हणला नाही जात. इष्टीत बसवली, तासाभरात ती तिथं उतरली आपण. कुठं आहे? अगं म्हणला घरातच आहे. कुठं जातोय? माझा नाही विश्वास. मग त्यानं तिकडनं सांगितलं, सांग तुझ्यासाठी काय करू. ती म्हणली काय करू नका, किचन मध्ये जावा. ते आलं पळत किचन मध्ये. काय करू? काय नाही म्हणली, कट्यावला मिक्सर तेवढा चालू करा. त्यानं बटन दाबलं, ते होतं घरातच. त्यानं बटन दाबलं, मिक्सरचा आवाज आला, गुहिंग. हाय म्हणली घरात आहे. अजून 2 तासानं आईला बघितलं. 4 दिवस तिथं दवाखान्यात ठेवायची होती, तिथनं फोन केला, कुठं आहे? अगं म्हणला घरातच आहे. माझा नाही विश्वास, काय करू? लावा मिक्सर. पुन्हा आवाज आला, गुहिंग. हाय म्हणली घरातच आहे. 4 दिवस आई जवळ राहिली, पण इचरल तवा काय म्हणायची? कुठं आहे? लावा मिक्सर. हे भेकडनं मिक्सर लावायचं. 4 दिवसानं महाराज माघारी आली. घरात नुसती पोरच ह्यो गायब. अरे बाळाला म्हणली तुमचा बाप काय सांगायचं? आई म्हणली तू गेल्यापासून पप्पा लय येड्यावानी करतात. म्हणजे अगं लय येड्यावानी करतात. 4 दिवस झालं पप्पा घरीच आलं नाही तर म्हणजे नव. अगं घरी न येऊ दे, पण पप्पा खांद्यावर मिक्सर घेऊन हिंडतात. संशयावनी थोर अनेक पाप नाही का विनाशाची वागुर प्राणी असे. पार्वती मातेला संशय आला. पार्वती मातेला संशयानं विचारलं, बोलण्यात सांगावं तुझी काही चूक नाही, पुढल्या वारीला तू माझ्यावर चल. काय नाही अडचण. आणि आली आषाढीचीच वारी पुढची. बोलण्यात हिरोंडा उभा केली बाहेर, बसवलं माग. कुणाला? पार्वती आई साहेबांना. तेवढ्यात पोरग माग लागलं, पप्पा मै बी आऊंगा. फार दिशी चालन टाकीव ठेवलं. कळलं तर बघा नाही सोडून द्या. तवापासून गुरुजी पद्धत पडली, लिकरू टाकीव ठेवायचं, लेकराची आहे माग बसवायची. तिथली पद्धत आहे. आली ना पंढरीला, आणि आल्याबरोबर गर्दी बघितली. आईसाहेब म्हणजे ह्या गर्दीत आपल्याला जमणार नाही. सतीच्या तलावाजवळ बसली, ती अजून तिथंच बसवलेली. मग एका हातामध्ये नंदी धरला आणि गणपती बाप्पाला घेऊन आपला आले पुंडिकरायाजवळ. आंघोळ झाली, गर्दीत नंदीवर काढला. नंदीवर काढल्यावर माणसं म्हणली, माणसाला चाला ये ना बाबा, तू बैल घेऊन कशाला वारला? बांध कुठं तरी. आता कुठं बांधायचा? कुणाच्या भरोश्यावर बांधायचा? म्हणून महाद्वारामध्ये जे हनुमंतरायाचं मंदिर आहे, तिथं त्या नंदीला काय केला? बसवला. तुम्ही पूर्ण जगात कुठेही फिरा, हनुमंतरायाच्या पुढे नंदी नाही. फक्त एकच मंदिर आहे पंढरपूरला की जिथं हनुमंतरायाच्या पुढे नंदी, तो भगवंतानी बसवलेला आहे. गणपती बाप्पाला खांद्यावर घेतलं, आतमध्ये निघाले. गर्दी झाल्यावर गणपती बाप्पा म्हणले, पप्पा मला आज जायला नाही जमायचं. म्हणून महाद्वारातनं आत येताना नामदेव पायरीच्या पुढं डाव्या हाताला जो गणपती बसवला, तो भोलेनाथांनी बसवलेला गणपती बाप्पा आहे. आतमध्ये यावं, आणि आतमध्ये आल्यानंतर जसं ना महाराज विटेवरच्या भगवंतानी पाहिलं की भोलेनाथ आलेत. दरवाजा बंद झाला आणि महाराज
दरवाजा बंद करून तांडव नृत्य चालू करावं. बाहेर लोकांनी आवाज द्यावा. आवाज आल्या दोघांना जाग यावी. त्याला हेनं विटेवर जावं. बोलण्यात म्हणतात, अहो देवा मी कुठं जाऊ. माझ्या विटेवरच्या भगवंतानी शंकर भगवानांना उचललं आणि स्वतःच्या डोक्यावर धारण करून घेतलं. हे जाणा त्या दोघांमध्ये भेद नाही. तू का भेद मानते? चल उठ. मग जाणायनं यावं, खंडेराय दर्शन करावं. आणि खंडेराया विचारतात, हे जाणा हरिहरातला भेद सोडून तू आज माझ्या जवळ आली, बोल काय इच्छा असेल तर. जाणाय सांगते, हे बघ देवा मी आले. तू भोलेनाथाचाच अवतार आहे. मनी आणि मल्ल या दोन राक्षसांना मारण्यासाठी तुला अवतार घ्यावा लागला आणि तू त्यांचा नाश वेळूच्या काठीनं केल्यामुळं तुझा जय जयकार चालू झाला. येळकोट येळकोट जय मल्हार. मला सगळं कळालं. एकच इच्छा आहे. म्हणजे बोल ना जाना, आज तू माझ्या दारात आली ना, तुझी प्रत्येक इच्छा पूर्ण करणं हे माझं कर्तव्य आहे. हे बघ देवा, परमार्थ क्षेत्रामध्ये येऊन मला ज्या अद्वैत आनंदाची प्राप्ती करून घ्यायची आहे, तो अद्वैत आनंद माझ्या आयुष्यामध्ये प्राप्त होत नाही. त्याला एक मोठा अडसर आहे. आणि देवा तू अडसर दूर करशील का? जानाई महाराजांना विचारलं, सांग ना तुला नेमका कोणता अडसर आहे? अभंगाच्या पहिल्या चरणात खंडेराया तुझा खंडेराया खंडेराया एकच इच्छा आहे रे. कोणती? परमार्थ क्षेत्रात आल्यानंतर ज्या अद्वैत आनंदाची प्राप्ती करून घ्यायची तो मिळत नाही रे. कोण मिळू देत नाही? तर सासू. आता जेवढ्या सासू आहेत तुम्ही ध्यानात ठेवा, अभंगातली सासू रूपकात्मक सासू आहे. मी तुम्हाला कळण्यासाठी बोलतो, फक्त तुम्ही माझ्या बरोबर मोकळं बोला. बोलणार? तुम्ही होय म्हटला तर मी विचारतो. माझ्या या अभंगातल्या सासूचा तुमच्या सासूचा काडी मात्र सन्मान अजिबात. फक्त मोकळं बोला म्हणजे तुम्हाला अभंग कळेल. मला खरं सांगा, सासू चांगली असते की वाईट असते? बसल्या बसल्या म्हणतेल्या बरा भांडण लावायचा उद्योग काढलायस तू. मोकळं बोलायचं, मोकळं. माझ्यासारखं नाही, त्यांच्यासारखं नाही. खरंच सांगा, सासू चांगली आहे का वाईट आहे? नक्की नक्की आता सांगा. पुरीचं नवीन लग्न झालं, नवीन लग्न करून पोरगी घरी आली.
2-4 महिने प्रमोद महाराज निघून गेलं. बाजरी काढायला आली. सासू म्हणते चल मळ्यात. कुठं जायचं आहे? मळ्यात. सासू पुढं चालत्या, सून माग चालत्या आणि दोघी जण मळ्याकडे निघाल्या आणि चौकात आल्या. सासूची मैत्रीण गाठ पडली गंगोबाई. गंगोबाई म्हणली नव कुणीकडे चालली? चालली की म्हणली मळ्याला. बाजरी काढाय आल्या. जाती की म्हणली सून लयच माग राहिली ग. सून लयच माग राहिली ग. सासू काय म्हणली माहित आहे का? तिच्या पायाची लाकडं झाली ती मागच राहणार की. कोण म्हणली? सासू म्हणली. ती सुनन ऐकलं. सून म्हणली चूक झाली, उद्या जरा मोह जावं. उद्या सासू मागून सून पुढं चालायला लागली. तीच गंगोबाई गाठ पडली आणि म्हणली नव काल आली तुझ्या मोहर निघाली. काय म्हणते माहित आहे का? अगं तिला लय पाय आल्यात, लय पाय आल्यात. त्या पूरला वाईट वाटलो. म्हणली आज पुढे जायचं नाही, मागे राहायचं नाही, बरोबरीनं चालायचं. ती म्हातारी जुनी आपली होती. ही बरोबरीनं चालायला लागली. तीच गंगूबाई आडवी आली. म्हणली का ग आज माग नाही पुढं नाही, अगदी बराबरीनं चालली. माझी सवत नाही का म्हणली बराबरी करायला? आता बोला सासू चांगली का वाईट? मी नुसत्या सासू रात काकड्या पत्तूर घालवीन, माझ्या एवढी उदाहरणं आहे ती. पण मी तुमच्याकडं कबूलच करून घेणार. मला पाहिजे ते उत्तर तुम्ही जोपर्यंत देत नाही तोपर्यंत मी विचारत राहणार. तुम्हाला बोलावं लागल. मला खरं सांगा, मी सगळ्या सासवांना एकसारखं समजत नाही बरं का. हे ज्यांनी केलं असेल त्यांना माहित असेल. ऐका, 20 वर्ष, किती वर्ष? 20 वर्ष ती लेक त्या बापानं लहानाची मोठी केली. किती वर्ष? 20 वर्ष. तळहाताच्या फोडाप्रमाणे मुलगी जपली महाराज. तळहाताच्या फोडाप्रमाणे. मी कायम सांगतो महाराज, मुलगी हे बापाचं काळीज असते. कोण आहे मुलगी? बापाचं काळीज आहे मुलगी, बापाचं काळीज. अरे 20 वर्ष तळहाताच्या फोडाप्रमाणे जी मुलगी जपली. लक्षात आलं एक स्थळ चांगलं आहे. मागचा पुढचा विचार नाही केला महाराज. स्वतःकडे पैसे नसताना त्यानं दुसऱ्याकडून पैसे आणले. हो का? तर माझं लेकरू चांगल्या घरात जातोय, नाही विचार केला. लग्नाच्या वेळेला लक्षपूर्वक ऐका. तुमचा बाप किती श्रीमंत असू द्या, तुमचा बाप किती पैसेवाला असू द्या, पण ज्या दिवशी त्याच्या मुलीचं लग्न आहे ना त्या दिवशी येणाऱ्या पुढे प्रत्येकापुढे झुकावं लागतं. त्याला राहणार प्रश्न पडतो, मुलगीच्या नामाला घालून त्यानं कोणत्या जन्माचं पाप केलं असेल? काय चूक त्याची? हो काय चूक? दानशूर शब्द आमच्या पुढे आला का आम्ही लगेच कर्णाचं नाव घेतो महाराज. कर्ण एवढा दानशूर जगात कोण नाही महाराज. मला मान्य आहे जगात सगळ्यात मोठा दानशूर कर्ण हे मला मान्य आहे. पण माझ्या दृष्टिकोनातून कर्णापेक्षा मोठा दानशूर कोण असेल तर ज्या बापानं स्वतःच्या मुलीचं कन्यादान केलं तो बाप कर्णापेक्षा मोठा दानशूर आहे. का? कर्ण वस्तुदान देतोय पण मुलीचा बाप स्वतःच काळीज दान करतोय. राजानो, काळीज. मुलगी म्हणजे त्याच्या बापाचं काळीज आहे. का हो? ती मुलगी तुमच्या घरामध्ये सून म्हणून आली. ती मुलगी तुमच्या घरामध्ये सून म्हणून आली. तुमचीही मुलगी कुणाच्या घरी सून म्हणून असेल ना गेलेली? असेल का नसेल? नाही. मग मला सांगा, ज्या वेळेला तुम्ही तुमची मुलगी तुमच्या मुलीवर जेवढं प्रेम करता त्यातलं 50% तरी त्या लेकरावर केलं पाहिजे का नाही? किती मोठा त्याग केला. 20 वर्षामध्ये असणारी आपल्या जवळची सगळी नाती तिनं काय केली? सगळी सोडून दिली. हो, आईबापाला सोडलं, भावाला सोडलं, बहिणीला सोडलं, मित्रमैत्रिणी सगळ्याला सोडलं आणि तुमच्या काय घरामध्ये लक्ष्मी म्हणून आली ना. कधी तिचा विचार केला का हो तुम्ही? केला? बर, राहू द्या, हे तुम्हाला कळत नाही, सोपं करतो. मला खरं सांगा, तुमची सगळी सेवा कोण करतोय? खरं बोलायचं, तुमचा स्वयंपाक कोण बनवतं? सून बनवते.
कपडे कोण धुतं? सून धुते. तुम्ही आजारी पडला दवाखान्यात कोण नेतं? सून नेते. तुमची सगळी सेवा कोण करते? हा, बोला बोला, कोण करतय? सून करतय. मग आता खरं बोलायचं, देवाय दारात बसलोय आपण, नवऱ्याच्या पाकिटातनं काढलेले पैसे, सोनं नाणं देता कोणाला? हा, लिकीला. बरोबर आहे का? मग घरात माणसं असली ना, घराच्या माग निघती आणि हळूच म्हणती ठेव असू तुला. अरे थोडा बारीक विचार करा ना. आयुष्यभर जिच्या जवळ राहायचं आहे, सगळ्यात जास्त सेवा जी करणार आहे, तिची तुम्ही अवहेलना केली. तिची काय केली? अवहेलना केली. तुम्हाला पुढे बोलू का? पटलं तर घ्या. यदा कदाचित तुम्ही मेला ना, मेल्यानंतर तुमच्या प्रेताजवळ सगळ्यात पहिल्यांदा रडणारी तुमची सूनच असणार आहे. पोरगी येईपर्यंत वेळ होणार आहे. कोण रडणार आहे पहिल्यांदा? तरी सुद्धा आम्ही तिला काय केला? मुलीपेक्षा दुय्यम दर्जा दिला. लक्षपूर्वक ऐका. काय कीर्तन ऐकता महाराज? आम्ही मेलो सांगू सांगू तुम्ही जाम झाला ऐकू ऐकून. ज्या घरातली सासू सुनेला मुलीचा दर्जा देईल आणि ज्या घरातली सून सासूला स्वतः आईचा दर्जा देईल ना, कुठल्याच देवाला नमस्कार घालायची तुमची गरज नाही. तो देव तुमच्या घरात आल्याशिवाय राहत नाही. पण आम्हाला ते नाही जमलं. आता ऐका, सगळ्यात मोठा अडसर कोणाचा ठरला? सासूचा. ठरला का? तर ठरला. कारण सासूबद्दल लय काय काय बोललं जातं. त्या मला हिरोईनचं नाव माहित नाही. मराठी मधली एक जुनी हिरोईन आहे. कायम सासूच्या भूमिकेत असती ती. माहित आहे का? सून होती अलका होत, सासू तीच होती कायम. तिला बघितल्या लोक बोट मोडती. का? तर तेवढा अत्याचार अन्याय झाला. ऐका, जसं त्या सुनेला व्यवहारातला संसारातला आदर प्राप्त करू देत नाही कोण? ही सासू. तसं परमार्थ क्षेत्रामध्ये आल्यानंतर सुद्धा परमार्थामध्ये या अद्वैत आनंदाला अडसर ठरणारी एक सासू आहे. त्या सासूचं नाव आहे कल्पना. कोणती सासू? बोला बोला. कुणाचं नाव नाही ना कल्पना? अहो, नाव आहे का कल्पना? नावाची कल्पना नाही. असं झालं, पक्षा इकडे यायच्या अगोदर जागर काल्याचं कीर्तनाला गेलो. एका घरात म्हणजे झोपा महाराज इथं. त्या घरात गेलो, एक आजी होत्या. आजीला म्हणलं आजी झोपा. हा म्हणजे महाराज झोपा इथं. मी आपलं हातरून टाकलं. तिला म्हणलं आजी उशाला काय आहे का? म्हातारी म्हणली होय बाबा, तुझ्या आशीर्वादाने एक पोरगा आहे, एक पोरगी आहे. कल्पना. ऐका, कल्पना शब्दाचा साधा अर्थ ऐका. कल्पना म्हणजे समजा. हे नाही कळालं? कल्पना म्हणजे तयार होणारा भ्रम. कल्पना म्हणजे तयार होणारी माया. ती काय करते? तर आमच्या अद्वैत आनंदापासून आम्हाला काय नेते? बाजूला नेते. कल्पना दुःख देते का? तर दुःखच देते. आता ऐका, कल्पना करा. काय करा? कल्पना करा. आमचे मेजर साहेब उद्या पंतप्रधान झाले तर पंतप्रधान कल्पना करा. कल्पना कराय काय अडचण? समजायला काय अडचण? मग आता मला सांगा, ही कल्पना तुम्हाला सुखात ठेवणार आहे का दुःखात नेणार आहे? दुःखात. कल्पनेचं काम काय? कल्पनेचं काम काय? दुःख देणं. तुमच्या माझ्या अंतकरणामध्ये अनेक कल्पना दुःखच देते महाराज. किती दुःख देते? ऐका. मुंबईला भांडूप सारख्या गावा सिटीमध्ये 10 बाय 10ची खोली आहे. किती बाय कितीची? 10 बाय 10 खोली. गेली दोघं नवरा बायको, नवीन लगीन झालं, आपली संसार चालू झाला. आणि बोलता बोलता बायको नवऱ्याला म्हणते नव की आपला परपंच 10 बाय 10च्या खोली चालू झाला. कल्पना करा, उद्या आपल्याला एखादं लेकरू बाळ झालं तर त्याला झोपवायचं कुठं? काय करायला सांगितल्या? काय करायला सांगितल्या? कल्पना करायला सांगितलेली आहे. तो म्हणला त्यात काय एवढं अवघड ग? तो थोडं पडेल सरायचं, मी थोडं अडेल सरायचं. दोघांच्या मध्ये आता ती खाट आहे 2.5 फुटाची. दोघं आजूबाजूला थोडी थोडी सरली. पण पोरगी हुशार होती. पोरगी म्हणली नव त्या पोर झालं. आणि कल्पना करा, दुसऱ्यांदा जुळत झालं तर
त्यो म्हणला तो थोडं पड्याल म्या थोडं आड्याल दोघं खाट्टवरनं एकाचा पाय मोडला एकाचं कंबार्ट मोडलं. आता माझा प्रश्न आहे तुम्हाला, त्या दोघांचं हातपाय मोडलं खऱ्या पोरांनी मोडलं का कल्पनेतल्या पोरांनी मोडलं? कल्पनेतल्या पोरांनी. मग कल्पनेतली पोरं जर हातपाय मोडत असतेली पुढलं तुमची तुम्ही समजून जावा. म्हणजे कल्पना काय देणार आहे? काय देणार आहे कल्पना? अहो दुःख देणार आहे. महाराजांनी स्वतः सांगावं, कल्पना नावाची सासू काय करते? दुःख देते. कल्पना सासू तिचा बहुत असे जाचू. म्हणजे कल्पना ही आम्हाला काय करते? आमच्या अद्वैत आनंदापासून बाजूला सरते. म्हणून जनाबाईचं मत आहे, हे देवा या परमार्थ क्षेत्रामध्ये अद्वैत आनंद मिळवायचा असेल तर माझी पहिल्यांदा कल्पना नावाची सासू काय करावी लागल? मारावी लागल. कल्पना केली ती कल्पना आम्हाला त्या देवापर्यंत पोचू देत नाही. मग कुठली सासू मारायची आपल्याला? बोला पटकन. आपली घरातली. कुठली मारायची? कल्पना नावाची सासू मारायची. ठीक आहे जना, मग तर तुला अद्वैतानंदाची प्राप्ती होईल का? जनाई म्हणते नाही रे देवा, एकदा का ती मारली. कोण? नुसती आता नुसती सासू म्हणू नका, सासवासनी वाईट वाटत. कोणती सासू? कल्पना नावाची सासू मारली. ती जर मेली तर तिच्या पाठीमाग जाच देणारा दुसरा सुद्धा माझ्या घरात आहे, त्याला पण उचल. अभंगाचं सासू मेल्यावर सासू गेली. आता आडसर कुणाचा? सासऱ्याचा. आता जास्त उशीर लागत नाही, पटापटा आहे का? कोणता सासरा? तर महाराजांचं मत आहे, तुम्हा आमच्यामध्ये दंभ नावाचा जो सासरा आहे तो दंभ तुम्हा आम्हाला देवापर्यंत पोचू देत नाही. कोणता सासरा मारायचा? दंभ. त्याला दुसरा शब्द देतो, अहंकार रूपी सासरा. काय करा? अहंकारानं भलभल्यांना काय केलं? नाडलं. अहंकारानं भलभल्यांना नाडलं. आणि अहंकार हा फुकटात येणार आहे. तुम्ही लग्नात गेला का? कोणाच्या लग्नात? लग्नात जाता का? मला सांगा, लग्नात नवरदेवाला बोलवतात का करवल्याला बोलवतात? नवरदेवाला बोलवतात का कुरवल्याला बोलवतात? काम कुणाचं लग्नात? नवरदेवाचं. पण कुरवला माग फुकटात. कुरवला माग जसा नवरदेवा बरोबर कलवरा फुकटात, तसं परमार्थात ज्ञानाबरोबर अहंकार फुकटात. नाही कळलं? नवरदेवा बरोबर कलवरा फुकटात, तसं या ठिकाणी ज्ञानाबरोबर अहंकार फुकटात. ज्ञानाबरोबर लिहून ठेवावं, नवल अहंकाराची गोठी विशेष न लगे सज्ञानाची झोंबेकंठी
नाना संकटी नाचवी म्हणजे आम्हाला देवापर्यंत कोण पोचू देत नाही तर आमच्यामध्ये तयार होणारा झालेला अहंकार, आमच्यामध्ये तयार होणारा दंभ, तो आम्हाला देवापर्यंत पोचू देत नाही. त्यामुळं देवा मला दुसरं तिसरं काय नको, तर माझा दंभ नावाचा सासरा तू काय कर. कोणता सासरा मारायचा? सासू कुठली? कल्पना नावाची सासू. आणि सासरा कोणता? दंभ नावाचा. म्हणजे कल्पना ही देवापर्यंत पोचू देत नाही आणि अहंकार रूपी दंभ रूपी सासरा सुद्धा देवापर्यंत पोचू देत नाही. बर जनाई, मग मला आता खरं बोल, तुला कळालं सासू मी कल्पना नावाची सासू मारली, दंभ नावाचा सासरा मारला, मग तरी तुला अद्वैताची प्राप्ती होईल का? जनाबाई म्हणते नाही रे देवा, या दोघापेक्षा तिसरीचा जाच लय मोठा, तिला पण उचल अभंगाचं तिसरं होईल आनंद. तर माझी ननंद अडसर असेल. आता ननंद कुणाला म्हटलेला आहे? लक्षपूर्वक ऐका. जशी कल्पना नावाय सासू देवापर्यंत पोचू देत नाही, दम नावा सासरा देवापर्यंत पोचू देत नाही, तसं तिसरा अडसर कुणाचा असेल तर महाराज वासना नावाच्या नंदेचा तुम्हा आम्हाला अडसर. कोणती नंद आहे? वासना. आता तिचा अडसर काय आहे तर लक्षपूर्वक ऐका. वासना असताना ओढाळ आहे. वासना असताना वासना वढाळ गाय गड्यानो, वासना वढाळ गाय. बर शिल्लक राहिली तर जन्म मरणाला कारणीभूत ठरते. कोण? वासना जर शिल्लक राहिली तर तुम्हा आम्हाला पुन्हा जन्मरण्याच्या फेऱ्यात काय करते? अडकवते. कोण? वासना. त्यामुळं तिला शिल्लक ठेवून जमल का? नाही. अरे या भारताला ज्या राजाच्या नावावर न भारत नाव मिळालं तो जड भरत राजा. वासना शिल्लक राहिली. भारत काय शिल्लक राहिली? वासना. हरणाच्या जन्माला जावं लागलं. हरणाच्या. जड भरत राजा
भगवंताची सेवा केली, आयुष्यभर भगवंताचं नामचिंतन केलं आणि सरते शेवटी उतरत्या वयामध्ये एका शिष्यानं काय केलं, पायातला जोडा भेट दिला. काय भेट दिला? पायातला जोडा भेट दिला महाराज. वय झालं, अंतराव महाराज खेळून आहेत, पण चित्तात एकच होतं, माझ्या शिष्यानं एवढ्या आवडीनं मला जोडा आणून दिला, पण मला पायात नाही घालता आला, मला पायात नाही घालता आला. गीताशास्त्र काय सांगतं? अंतकाले च मामेव मरणमले मुक्त मरणमुक्ता कलेवरम. ज्ञानोबरांनी काय बोलावं? मरणी जयाचे आठवे, दैत्याची गती ते पाला. मरताना जे आठवतं ते तुम्हाला भोगावं लागतं. शिल्लक राहिली वासना कशात अडकली? जोड्यात अडकली. पुढच्या जन्मामध्ये आयुष्यभर जोडे बनवावे लागले. आयुष्यभर. का? तर वासना एवढी काय आहे? बेकार आहे. आता ऐका, वासना नावाची ननंद. कोण? वासना नावाची ननंद. बर, एकटी असल तर जरा दुःख आहे, पण जर तिला दुसऱ्या 2 बहिणी जवळ आल्या, आता मला खरं सांगा, व्यवहारात तो थोडं बोलतो, एक ननंद आल्यावर लय ताप देते का दोघी तिघ संघ आल्यावर लय ताप देते त्या? हा, दिवाळीचा सण यावा आणि तिघी मिळून घालला यावावेत. साहेबीनीच होते त्या, काय करत नाही त्या. वहिनी ही कर, वहिनी ती कर, वहिनी ही कर. एकटी असल्यावर समजून जात. पण आता ऐका, ही वासना आहे ना, एकटी आहे तोपर्यंत ठीक आहे, पण जर तिच्या दुसऱ्या 2 बहिणी आल्या तर वाटोळच झालं. कोणत्या दुसऱ्या 2 नंदा आहेत त्या? एकीचं नाव आहे आशा आणि एकीचं नाव आहे तृष्णा. वासना, आशा, तृष्णा या सख्या बहिणी आहेत त्या. कोण कोण? वासना, आशा, तृष्णा. वासना काय देती? दुःखच देती. वासना काय देती? दुःख देती. मग आशा काय देती? सुख देती का? आता 18व्या अध्यायात उद्या ओवील बघा. आशा जैसी दुःखाते व्याली निंदा दुरिते. आशा नुसतं दुःख देत नाही, पण अंतःकरणामध्ये तयार होणारी आशा आमच्या दुःखाचं कारण ठरतं. आशा वाईट आहे हो, आहे का नाही वाईट? चालत चालणाऱ्याला वाटतं सायकल असावी, सायकलवाल्याला वाटतं की टीव्हीएस स्कूटी असावी, इकडे फिरते त्या का नाही. हा, जी त्याच्याकडे आहे त्याला वाटतं हिरो होंडा असावी, हिरो होंडाला वाटते बुलेट असावी, त्याला वाटतं 4 चाकी असावी. म्हणजे आशा काय करती? काय करती? दुःख देती. तुम्हाला सांगू का, साध्या घरात राहण्याला वाटतं निदान पत्र्याचं असावं, पत्र्यात राहण्याला वाटतं निदान कौलाचं असावं, कौलात राहण्याला वाटतं स्लॅबचं असावं, स्लॅबचं जरी बांधलं तरी आम्ही सळ्या काढून ठेवतो वर. संपल्या का आशा? बर, ती आशा काय देणारी आहे? मग जी गोष्ट दुःख देणारी आहे तिला ठेवावी का मारावी? बर, राहू द्या. किती मिळाल्यावर सुखी व्हाल हे तर कळू द्या. किती मिळाल्यावर तुम्ही सुखी व्हाल. आशा करणं वाईट आहे मला माहित आहे, राहू द्या. वासना, आशा दोन्ही सोडून द्या, पण तुम्हाला किती मिळाल्यावर तुम्ही थांबाल? थांबाल का? नाही थांबत. पण सांगू का तुम्हाला, मिळतंय मिळतंय ना, जे मिळतंय त्याचा उपयोग योग्य झाला तर ठीक आहे. नाहीतर आम्ही लहान असताना आम्हाला एक भिकारीची गोष्ट होती. देव प्रसन्न झाला आणि देवानं सोन्याच्या मोहरा जुळीत टाकायला सुरुवात केली. देव म्हटला, हे बघ, जमिनीवर पडली का ह्याची माती होणार, तुला किती पाहिजे त्या मागून घे. टाकी म्हटला एक वंजळ टाकली, नाही बागली. का? अंतःकरणातली आशा वाढली ना आशा. अर्धी जुळी भरली तरी संपना. पुन्हा अशा बाजूला हे तृष्णा चालू झाली. काय चालू झाली? तृष्णा चालू झाली. बासच म्हणना. वर्ण देवानं हात धरला, ह्यो काय बास म्हणना. जसं वर्ण देवानं हात धरला तशी जुळी खालनं फाटली.
एक सुद्धा शिल्लक ठेवली, एक सुद्धा शिल्लक मोहर राहिली नाही. तवापासून मन चालू झाली आती तिथं माती. कृष्णा काय आहे? वाईट आहे. अपेक्षा महाराज दुःख देती का? तर दुःख देती. आणि तुम्हाला पुढे सांगून जाऊ का, जर तुम्ही आशेचा त्याग केला, वासनेपासून बाजूला सरला, तृष्णा संपवली आणि निरपेक्ष जीवन जर जगायला सुरुवात केली, निरपेक्ष. अर्जुनाच्या मनामधला प्रश्न आहे, भगवंताच्या आसनाच्या बाजूला मोकळा आसन दिसलं आणि अर्जुनाने भगवंताला विचारलं, हे देवा, या आसनावर बसायचा अधिकार कोणाचा आहे? मोकळच आहे. देवाने सांगितलं, एका विशिष्ट माणसाला इथं बसवलं जातं. सांग ना देवा, या आसनावर बसायचा अधिकार कुणाचा? भगवंतानी गोड उत्तर द्यावं, जयाचे ठाई पांडवा, अपेक्षे नाही रिघावा, सुखासी चढावा जयाची आसने. हे अर्जुना, या आसनावर बसायचा अधिकार त्याचाच. कुणाचा? जो स्वतःच आयुष्य निरपेक्ष जगला, त्याला या सुखाच्या आसनावर बसता येतं. आहे आमचं निरपेक्ष आयुष्य? अरे हिरेमार्काच्या थाळ्याच्या थाळ्या भरून आल्या. आमसारखा महाराज असता तर म्हणला असता, मागल्या दारानं आज जाऊ द्या. सगळं आणलं होतं, सगळं नाही म्हणले, सोने रुपये आम्हा मृतिके समान घेऊन जा. अरे तुकोबरायनी धनाचा त्याग केला, नवल नाही. ऐका, तुकोबरायनी धनाचा त्याग केला, नवल नाही. तुकोबरायनी हे धन स्वीकारलं नाही, म्हणून ज्या दगडावर तुकोबराय भजन करत होते ना, त्या दगडावर सोन्याच्या मोहरानं भरलेली थैली ठेवली होती. तुकोबरायनी यावं, थैली उघडावी, तर याच्यामध्ये सोन्याच्या मोहरा. तो दगड सोडला आणि दुसऱ्या दगडावर भजन चालू केलं. ज्या दगडावर सोन्याच्या मोहरा होत्या ना, तो दगड तुकोबरायांबरोबर बोलला, महाराज, एवढे वर्ष झालं तुम्ही माझ्या बरोबर भजन करता, तुम्ही आज माझा त्याग का केला? तुकोबराय सांगतात, आजपर्यंत तू पवित्र होता, पण आज तू बाटला. का हो तुकोबा, असं का म्हणता मी बाटलो? आज तुझ्या डोक्यावर सोन्यानं मोहरा भरलेली थैली आहे. हे आयुष्यामध्ये मी मला ते नको आहे, ते तुझ्या डोक्यावर आहे. सांगा ना महाराज, तुम्ही माझ्यावर पुन्हा बसून भजन करावं, यासाठी मला काय करावं लागल? माझ्या तुकोबारायन दगडाला सांगावं, तुला इंद्रायणीमध्ये जाऊन पवित्र व्हावं लागल आणि पुन्हा माघारी यावं लागल. अरे निर्जीव असणारा दगड आहे ना, गरगळत जावा, इंद्रायणीमध्ये त्यानं पवित्र व्हावं, पुन्हा जागेवर यावं आणि महाराज पुन्हा माझ्या तुकोबारायन त्या दगडावर भजन करावं. एवढी निरपेक्षता ज्याच्या अंतकरणामध्ये आहे, एवढी निरपेक्षता ज्याच्या अंतकरणामध्ये ना, तो त्या आसनावर बसायचा काय आहे? अधिकारी आहे. अरे परिसा भागवतचा परिस नामदेव महाराजांनी काढून दिला, बघितलं असतं किती सोनं तयार झालं असतं महाराज. पण जीवन निरपेक्ष आहे, म्हणून अंतकरणातली वासना नावाची ननंद ही मारावीच लागल. पुन्हा थोडं पाठीमागं घेऊन जातो, अभंगाच्या निरोपणाकडे आलोय. पहिल्यांदा बोला, आपल्याला कोणती सासू मारायची आहे? जोरात बोला ना. कल्पना. बर, सासू मेली, सासरा कोणता मारायचा? दंभ किंवा अहंकार. आणि ननद कोणती मारायची? वासना, आशा, तृष्णा. या तिन्ही नंदा आपल्याला काय करायचे आहेत? मारायचे आहेत. मग आता ऐका, जर दंभ नसेल, कल्पना नसेल, वासना, आशा, तृष्णा नसेल, तर तुम्हाला त्या अद्वैत आनंदापासून कुणीही रोखू शकत नाही. तुझ करीते नमस्ते मरुदे रे सासू खंडेराया.
सासू मेल्यावर तुटेला आसरा मरुदे सासरा खंडेराया. जनाबाई महाराज सांगतात, हे बघ देवा, सगळ्याला जाऊ दे आणि एकटीला राहू दे. कुणाला राहू दे? एकटीला राहू दे. काय एकटीला राहू दे? मला बाकीच्यांची गरज नाही. कारण परमार्थाचा अद्वैत आनंद लोकांतापेक्षा एकांतामध्ये काय होतो? चांगला मिळतो. म्हणून तर माझी जगद्गुरु तुकोबरा आहे, भांडाऱ्याच्या डोंगरावर जायचे आणि एकांतामध्ये काय करायचे? भजन करायचे. तो परमार्थातला अद्वैतानंद एकांतामध्ये ते काय करायचे? प्राप्त करायचे. म्हणून हे खंडेराया, मला दुसरं तिसरं काय नको, सगळे गेले तरी चालतील. आता याच्यामध्ये पतीचा भावाचा याचा उल्लेख नाही, पण महाराज ते दुसऱ्या कुठल्या अभंगात आलं तर आपण नवरा कोण असतो काय असतो ते नंतर बघायचा प्रयत्न करू. पण देवा, माझ्या अद्वैतानंदाच्या आड्याने एवढी अडचण तू काय कर, दूर कर, की जेणेकरून, आणि तुम्हाला मी खरं सांगू का, परमार्थ आनंदासाठीच असतो. परमार्थ जो करायचा आहे तो कशासाठी करायचा आहे? आतल्या आनंदासाठी करायचा आहे. आतल्या जो स्वतःला मिळतो ना आनंद, त्या आनंदासाठी परमार्थ करायचा आहे. आणि हा परमार्थ, ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही बाजूला सारल्या तर तो आनंद तुम्हाला प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. ज्ञानेश्वर परमार्थ उभा राहिला. त्या संतांचं प्रत्येकानं 2 मिनिटं भजन करायचं आहे. ज्याला ज्याला हात आहे त्याने हाताशी वर घ्या. चला पटपट पटपट पटपट. वा 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 वा. मी काय सांगतो तुम्हाला, तुम्हाला आपण येताना ते काय झालतो, आपण ट्रेन मध्ये येताना काहीतरी झालतं की तुमचे देणार नाही देणार? हात 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 बेंगलोरच्या रेल्वे स्टेशन, बेंगलोर जर तुम्हाला नाही माहिती, तुम्हाला माहिती आहे हा, असं करते ती का? मला सांगा बरं. हा, आपण कोण आहे म्हणतात ते, आपण कोण आहे? महाराज आहे का नाही? असं करते ती आम्हाला हात हे हात वर घ्या आता. वा वा, की म्हणणार बरं तो भाषण लावलंयस, आमचा हात वर केले तर लागला इकडं गप्पा मारायला. हे ज्या संतांमुळे परमार्थ उभा राहिला त्या संतांचं प्रेमानं टाळी वाजवून भाषण करा. तुकाराम आज कूटअभंगातील अतिशय उत्कृष्टपणे विश्लेषण करून अगदी मस्त मध्ये असं महाराजांनी विश्लेषण केलं, त्याबद्दल महाराजांचं आपण टाळ्या वाजवून स्वागत करायचं आहे. जाता जाता महाराज असं सांगून जातो, ज्या ज्या वेळेला या गोड्यात आमच्या पारायणामध्ये समजा कीर्तनकारांची कमी जर पडली अचानकपणे तर आपण तो बोलवलं जाईल. ठीक आहे. आता काकड आरतीचे लकी ड्रॉ होईल महाराजांच्या हस्ते.
21 नंबर नीता महेश वाघमोडे. त्यांना माऊलीचा प्रसाद देण्यासाठी ज्योत्स्ना राणी अरविंद चव्हाण चित्तूर यांनी यायचं आहे. आहेत का? ज्योत्स्ना राणी अरविंद चव्हाण. उद्या 15 ऑगस्ट निमित्त या ठिकाणी ध्वजावंदन करण्यात येणार आहे. 8:30 वाजता सर्वांनी हजर राहायचं आहे. वाचक तुमच्यासाठी आहे. वाचकांच्या साठी 24 नंबर आलेला आहे. वैशाली कृष्णा जाधव. यांच्यासाठी सजाबाई संभाजी माने यांनी यायचं आहे. नाव घ्यायचं हो. याची क्या बात है. इंग्लिशमध्ये चंद्राला म्हणते ती मून. महेश इंग्लिशमध्ये चंद्राला म्हणते ती मून. महेशरावांची नाव घेते मी, वाघमोडेंची सून. महादेवाच्या पिंडेला बेल घालते वाकून. अरविंदरावांचे नाव घेते, सर्वांचा मान राखते. या इकडं. झालं का? नाही आपण तू घे. दरगोबाच्या देवाला सोन्याचा कळस, कृष्णरावांचे नाव घ्यायला मला नाही आळस. हॅलो. दरगोबाच्या देवाला सोन्याचा कळस, कृष्णरावांचे नाव घ्यायला मला नाही आळस. माळ्याच्या मळ्यामध्ये चिचा हिरव्यागार, आशानंदा जोमदार, देत छत्री कल्लमार, संभा पटेल चंद्रातलं पवार. झाले समाधान तुमचे.